आजचा नवीन हवामान अंदाज शेवटपर्यंत बघा, कारण पुढील 3 दिवसाचा अंदाज आपण अनेकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण राज्यात पावसाचा जोर नेमका कुठे वाढणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले असून हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेषतः कोकण, घाटमाता, पुणे परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसात काही भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा ढगांची हालचाल वाढत असून वातावरणात मोठा बदल दिसत आहे. त्यामुळे पुढील 72 तास महत्त्वाचे मानले जात आहे. पुणे आणि आसपासच्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. आता हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, नाशिक घाट परिसर तसेच कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर ही वर्तवण्याची शक्यता वर्तवली. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पडू शकतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा वेग अचानक वाढू शकतो. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. तर आवश्यक काम नसेल तर मुसळधार पावसाच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळणे सुरक्षित ठरू शकतं. आता पुन्हा एकदा आपण महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी पाहूया. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाट परिसर, नाशिक घाट परिसर या भागांमध्ये पुढील 3 दिवस पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. इतर जिल्ह्यामध्येही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो, त्यामुळे कोणतीही माहिती अंतिम समजण्यापेक्षा अधिकृत हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे नेहमीच योग्य ठरते. तर हा हवामान अपडेट उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि असंच अचूक आणि रोजच्या महाराष्ट्राच्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.